होळीच्या निमित्ताने टिंकूने इंद्रपालच्या कुटुंबावर भरपूर खर्च केला. मुलांसाठी रंग, पिचकाऱ्या, गोडधोड पदार्थ आणले. मोठ्या आनंदात सण साजरा केला. इंद्रपाललाही भरपूर दारू पाजली. 18 मार्च 2014 रोजी दारू उतरल्यानंतर इंद्रपाल आणि शशीबालामध्ये जोरदार भांडण सुरू झालं. त्यावेळी दोन्ही मुली छतावर खेळत होत्या. भांडण वाढलं तेव्हा इंद्रपाल तिला मारहाण करू लागला आणि योगायोगाने टिंकू तेव्हा घरीच होता. गोंधळ ऐकून टिंकूने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, पण इंद्रपालने त्याला झिडकारलं. यामुळे टिंकूला संताप आला. त्याने इंद्रपालला जोरात ढकललं. त्यामुळे इंद्रपालच्या डोक्याला भिंतीचा फटका बसला आणि तो खाली कोसळला. हे पाहून टिंकू आणि शशीबाला घाबरलं. त्यांना वाटलं की इंद्रपाल मरण पावलाय. शशीबालाने टिंकूला सांगितलं, टिंकू, आता हे सगळं तुलाच सांभाळायचंय. मी एक काम करते, मी माझ्या बहिणी सुषमाकडे जाते आणि काम झालं की मला फोन कर, ठीक आहे?